परत एकदा मोठा फटकावरचा प्रयत्न, चेंडू जातोय क्लिअर झोन मध्ये एक धावेसाठी. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल सतीश आरंडे यांच्या माध्यमातून. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाली. एका षटकानंतर धावसंख्या होते. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. एका षटकानंतर धावसंख्या होते 4. स्पीड अप करायचंय दोन्ही संघ. गोलंदाजी मार्कवरती महेश. मागच्या षटकामध्ये सुरेख झेल पाहायला मिळाला. इंदुराव तात्यांच्या माध्यमातून. परत एकदा मोठा फटकावरचा प्रयत्न, एक धाव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते महेशाच्या माध्यमातून. सुरेख फटका राजाच्या बॅट मधून. सुंदर असं क्षेत्ररक्षण सुनीलच्या माध्यमातून, परंतु एकच धाव घेतली. परत एकदा सुंदर असा फटका. या मॅचचा पहिला षटकार म्हणावा लागेल. राज पाटीलच्या बॅट मधून हवाई सफर घडवून दिले. सुरेख फटका पाहायला मिळाला राज पाटीलच्या बॅट मधून. एकदा तिकडेच फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आहे गचार क्षेत्ररक्षण. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते राज पाटीलच्या माध्यमातून. फिरकीची जादू वापरली आहे. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते महेशाच्या माध्यमातून. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 16. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक घेऊन येतो सतीश आरंडे.
सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट चेंडू हात समांतर धाव मिळते. उपांतर एक्स्ट्रा धाव. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय राज पाटील याच्या बॅट मधून. गजा असं क्षेत्ररक्षण मोन्याचं, परंतु दोनदा काही रोखू शकत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुरेख गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सतीश आरणे याच्या माध्यमातून. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इंदुरा होता त्यांच्या माध्यमातून. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सतीश आरणे यांच्या माध्यमातून. सुंदर असा फटका पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत प्रमोद चव्हाण आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. सुंदर असं क्षेत्ररक्षण मोन्याच्या माध्यमातून. हिनू जाते टप्पा टप्पा सीमा रेषा पार. चौकार 4 धावेसाठी. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. ते 25. स्पीड अप करायचंय. 25.
बॉलर ने पंचांनी मॅच लवकर घ्यायची आहे. जरा ह्या मॅच मध्ये बराच डिले चाललाय. स्पीड करा. अतिशय चांगला फटका हर्षल याच्या बॅट मधून. षटकार. गुड शॉट. हर्षल याने हर्षित केले प्रेक्षकांना षटकार मारून. हर्षवर्धन कडून अशाच बॉल. कमिटी बॉल द्या. अशाच बॅटिंगची अपेक्षा आहे हर्षवर्धन कडून. बॉल बॉल अरेंज करा. मागील मॅचचे तयार बॉल कुठे आहेत. आता कुठला बॉल पाहिजे. जुना बॉल द्या. एक मिनिट राहुल. अरे नाही तिथे बॉल आणले. मागील मॅचचे 2 तयार बॉल कुठे आहेत. माग बॉलमुळे व्यत्यय. तयार बॉल एक आहे का पंचांच्याकडे. ओके. मॅच गॉन. अरे हर्षल याचा चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने फटकवलेला चेंडू. 1 रन पूर्ण करतोय बॅट्समन. थ्रो स्टंप जवळ धीरज याच्या हातात येतोय. 1 रन. चांगली वरंग स्पोर्टची बॅटिंग चालू आहे. अगदी परत एकदा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मिसफिल्ड होते आणि 1 रन मिळते बॅट्समनला. पाहूया दुसरी रन घ्यायचा प्रयत्न करतायत का नाही. क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. बॉल की धीरजच्या हातात. 1 रन. मिसफिल्डच्या रूपात 1 रन मिळाले वरंगे स्पोर्ट्सला. अगदीच कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग वरंगे स्पोर्ट्सची चाललेली आहे. कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवूनच बॅटिंग चाललेलं आहे. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लाईनच्या पलीकडे जर बॉल मारला तर पोहून धावा काढायचे. बॅटची लीडिंग यायची आणि माघारी परतावा लागतोय. राज पाटील बॅट टू द पॅव्हलियन. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल पुन्हा संघाकडून. साहेब वर या. साहेब बंद करायचं 10 मिनिटं सांगा म्हणा. वायर दुसरी लावतो. डायरेक्ट बंद करू नका म्हणा. साहेब इकडे वर या तुम्ही. तिकडे काय आहे. गाडी 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 साईडने घ्यायची आहे. काचा फुटतील साईडने घ्यायची आहे गाडी. सुंदर असा शॉट. शंकर तू खुळखुळा बाहेर घ्या.
जाऊ दे तिथनं खाली. दोन षटकांच्या धावसंख्या होते 35. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 35. ती गोलंदाजी म्हणावी लागेल जयन्मन स्पोर्ट्स पुणे या संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती महेश. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. सुंदर असा फटका, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर चेंडू करतोय हा वाईसपर सिक्सर. 6 धावा म्हणाव्या लागतील. सुंदर असा फटका म्हणावा लागेल डिंगडोंग स्पोर्ट्स वरंगे पाडी या संघाकडून. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. गच्चाळ क्षेत्ररक्षण, 2 चेंडू आणि 10 धावा खर्च केलेत. हॅलो, परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंच निर्णय डायरेक्ट हिट, माघारी बसतावं लागतंय. एक षटकाराने एक चौकार मारून गेलेला हा फलंदाज. रिव्ह्यू सिस्टम वापरली जाणार नाहीये. पंचांचा निर्णय फायनल राहील. सर्व खेळाडूंनी दक्षता घ्या. रिव्ह्यूचा निर्णय अजिबात घेतला जाणार नाही. पंचांचा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल. बाहेर लोकांना या मॅच ज्यांना उपलब्ध इथं होऊ शकत नाही त्यांना लाईव्ह मॅचचा आनंद घेण्यासाठी हे युट्यूब वरती चालू आहे लाईव्ह, रिव्ह्यू साठी नाही आहे. त्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम मानून दोन्ही संघांनी चालायचा आहे. आणि मॅच जरा लवकर घ्यायची आहे कारण पुढे अजून बऱ्याच मॅचेस आहेत. लेमनचे गोळ्या आणले चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल.
हात समांतर धाव मिळते अवांतर. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रमोद चव्हाण याच्या माध्यमातून. पुण्याचा हा हार्ड हिटर. सुंदर अशी गोलंदाजी सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या होते 48. सुंदर असा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे प्रमोद चव्हाण. गच्चर क्षेत्ररक्षण. गच्चर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागतंय प्रमोद चव्हाण याच्या माध्यमातून. सुरेख फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांच्यासाठी. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल हर्षवर्धन पाटील याच्या माध्यमातून. एक फलंदाजी म्हणावी लागेल हर्षवर्धन पाटील याच्या माध्यमातून. ए ओम हॅलो मत परत एकदा मोठा फटकावरचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. गच्चर क्षेत्ररक्षण. दुसरा जीवनदान. ए माझा गाड कुणाडा सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल हर्षवर्धन पाटील याच्या माध्यमातून.
परत एकदा सुंदर असा फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण मोन्याच्या माध्यमातून. चार गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते 58. बॉलरने 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 फलंदाजी मार्क वरती राहुल. ओमकार लोअर बुलटो चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सतीश आरडे यांच्या माध्यमातून. सुंदर असा फटका हर्षवर्धन पाटलाच्या बॅट मधून, गचाळ क्षेत्ररक्षण महेशाच्या माध्यमातून. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल हर्षवर्धन पाटलाच्या माध्यमातून. एक शॉर्ट. ब्लॉकल पेजा चेंडू, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु दोन धावा काही रोखू शकत नाहीये. परत एकदा ब्लॉकल पेजा चेंडू, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बंडाच्या माध्यमातून. परत एकदा शॉर्ट. धावसंख्या होती 62. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु दोन धावा काही रोखू शकत नाहीये. लोअर बुलटो चेंडू, उघडा डोळे पाणी, पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव हद समांतर धाव मिळते अव्वांतर कंटिन्यू फ्री हिट राहील धावसंख्या होती 67 लोकल पद्धतीचा चेंडू टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सपर सिक्सर 6 धावा शेवटच्या चेंडूवरती हवाई सपर घडवून दिले हर्षवर्धन पाटील याच्या बॅट मधून आलाय षटकार असंख्य होते 73 74 धावांची आवश्यकता प्रेम पाटील माईकशी संपर्क साधायचा आहे हॅलो वाघवे स्पोर्टच्या खेळाडूंनी ते स्पीचची लाईन मारून घ्यायची आहे लाईन लाईन करून घ्या गोरख पाटील कुठे आहे गोरख पाटील चॉकपीट कुठे ठेवलंय पुन्हा स्पोर्ट्स साठी 74 रनांचं आव्हान दिलेलं आहे पुन्हा संघाला वरंगे स्पोर्ट्सनं आणि लवकर वरंगे स्पोर्ट्स लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या पुढच्या मॅचच्या ओव्हर कमी करायला लागू नयेत अतिशय चांगली मॅच बघायला मिळायला लागली आपण इथं वाघवे स्पोर्टच्या खेळाडूने स्पीच हे करून घ्यायचं आहे चॉकपीट घेऊन लाईन मारून घ्यायचे स्पीचच्या बाहेर पण लाईन मारायच्या आहेत अंपायरच्या पायापर्यंत येऊ द्यात हा लवकर लवकर जरा कारण निर्णय आता खेळाडू हात यायला
मॅच सुरू करा. चॉकपीट येते थोड्याच वेळा. चॉकपीट कुठं ठेवलंय माहित नाही. मॅच चालू करा पंच. खेळाच्या साली एकत्र ठेवा. इकडे तिकडे कुठं टाकू नका. सरळ खेळाडूंना सगळ्यांना विनंती आहे, खेळाच्या साली एकत्रच ठेवा. किशोर चॉकपीट सापडलेला आहे. पन्हाळचा स्टार फलंदाज प्रमोद चव्हाण फेस करतोय. बॉलर चांगला फटका मिडॉनच्या दिशेने फटकवलेला आहे. 1 रनसाठी प्रमोद याने. अतिशय चांगला चेंडू मिडॉपच्या दिशेने फटकावलाय आणि मिसफिल्ड होते आणि 4 रनच्या स्वरूपात पेनल्टी मिळते संघाला. सतीश आरंडेच्या बॅट मधून 4 रन पुन्हा संघासाठी. 1-2 नावाजलेले भागातले फलंदाज प्रमोद चव्हाण आणि सतीश आरंडे पुन्हा संघासंघातून खेळताना. अतिशय चांगला चेंडू. एक वेगळी बॉलिंग शैली आपल्याला पाहायला मिळते इथं. एक्स्ट्रा धावचे रन घ्या. स्कोररचं लक्ष मॅचकडे राहू दे. पुढचा चेंडू चांगला फटका मिडॉनच्या दिशेने फटकावलाय. सतीश आरंडे यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे. 1 रन मिळते. 1 रनवर समाधान मानावं लागते सतीश आरंडे यांना. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज पॉल ॲडम्स सारखी शैली असणारा गोलंदाज वरंगे स्पोर्ट्स. प्रमोद चव्हाणचा सीप मारण्याचा फटका फेल जातोय. रन होत नाही. डॉट बॉल. चांगला प्रयत्न स्वीपचा केला होता पण बॉल डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी, नियोजनबद्ध गोलंदाजी अशी टाकतोय वरंगी स्पोर्टचा खेळाडू गोलंदाज. पुढचा चेंडू अतिशय चांगला फटका. स्ट्रेटच्या दिशेने फटकवलेला षटकार. पुन्हा संघासाठी प्रमोद चव्हाण याचा चांगला उत्कृष्ट असा फटका षटकार. झालं धावसंख्या होते 13. गोलंदाजी मार्कवरती युवा गोलंदाज अर्थातच ओमकार. ऑफ स्ट्राइक अर्थातच सतीश आरंडे.
सुरेख फटका सतीश आरांडे याच्या बॅट मधून हवाई सफर घडवून दिले. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. चेंडू द्यायचाय. हॅलो हॅलो वाघवे स्पोर्ट्स वाघवे आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धा ज्यांच्या बहुमल सहकार्यामुळे आम्हाला हे मिळालेले आहेत. भरवत आलेले स्पर्धा आयोजित करता आलेत. असे या स्पर्धेचे देणगीदार ज्यांनी आमच्या स्पर्धेसाठी सहकार्य केलं, रवी माने यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं 15,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्री सुरेश पाटील तृतीय क्रमांकाचं बक्षीस आलेलं आहे. चतुर्थ क्रमांक संभाजी पाटील यांच्याकडून आलेलं आहे तेवढंच बक्षीस. महादेव पाटील आडवी गल्ली आईसाहेब फाउंडेशन चे अध्यक्ष 5,500 रुपयाचं बक्षीस. डिस्को पाटील युवा नेते डिस्को पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. संदीप पाटील संदीप पाटील आरोग्य विभाग कोल्हापूर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. शहाजी पाटील बेकरी महालक्ष्मी बेकरी शहाजी पाटील यांच्याकडून 3,500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सुभाष पवार ज्योतिर्लिंग किराणा स्टोअर यांच्याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. दीपक शेलार श्री समर्थ मेडिकल यांच्याकडूनही 3,000चं बक्षीस आलेलं आहे. त्यानंतर संजय सुतार यांच्याकडूनही 3,000चं बक्षीस आलेलं आहे. पुढचा चेंडू सतीश आरंडे यासाठी. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. निर्धाव चेंडू जातोय. अतिशय चांगला चेंडू टाकलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. कमबॅक करतोय गोलंदाज. एक उत्कृष्ट षटकारानंतर डॉट चेंडू. परत एक चांगला फटका मारला ऑन साइडच्या दिशेने. मिसफिल्ड होतोय. फलंदाज रनसाठी पळतोय. 1 रन घेतोय. एक रनच समाधान मानावं लागते फलंदाजाला. पुन्हा टीमची जी मदार आहे ते या 2 प्रमुख फलंदाजावरतीच आहे, प्रमोद चव्हाण आणि सतीश आरंडे, आणि त्यांच्या लौकिक साजेस असा खेळ चालू आहे. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय प्रमोद याच्याकडून. 1 रन. गोलंदाजी चांगली करायला आहे गोलंदाज. कमबॅक केलंय गोलंदाजानं. परत एक चेंडू जातोय लेग बायच्या स्वरूपात. 1 रन मिळते संघाला. चेंडू अतिशय चांगला पण कीपरला कलेक्ट नाही करता आला, त्यामुळे 1 रन लेग बायच्या स्वरूपात मिळते संघासाठी. चांगला चेंडू फटकालाय सतीश याने. परत एकदा मिसफिल्ड. 1 रन. अशा रीतीने ओव्हरची समाप्ती. 23 रन. 2 ओव्हर 23 रन. लॉक काढतो. 2 ओव्हर 23 रन. पुन्हा स्पोर्ट्स.
याचे पुढचे देणगीदार आहेत गजानन लोहार 3000 रुपये, संजय माने यांच्याकडून 2500 रुपये, विनायक शेलार यांच्याकडून विशेष असं सहकार्य मंडप व्यवस्था, सागर वरपे 2000 रुपये, सतीश पाटील सर 2000 रुपये, लक्ष्मण सातपुते अण्णा 2000 रुपये, सरदार सातपुते 1000 रुपये आणि सचिन सातपुते यांनी विशेष असे बहुमूल्य सहकार्य सुशांत कुंभार सर यांनी 1000 रुपये दिलेले आहेत. ज्यांनी विशेष सहकार्य केले असे वैभव पाटील, भरत पाटील या सर्व लोकांचे सहकार्य तिसरी ओव्हर सतीश अंडे फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल मिस होतोय, लेग बॉयच्या स्वरूपात 1 रन मिळते. पाणी जरा खेळाडू द्या, बॉल लागलाय जरा. कमिटी पाणी, डोळ्यावर बॉल लागला का? गुंडा ओमकार पाटील यांच्याकडे युट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण केल्याबद्दल धन्यवाद. असंच सहकार्य इथून पुढे राहू दे, फ्री मध्ये, फक्त वाघवे स्पोर्ट साठी, नाहीतर आक्रमण असं झालेलं आहे. अल्पोपरच्या रूपात त्यांनी सहकार्य केलेलं आहे. अल्पोपहार स्कोर 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 2 ओव्हर 1 बॉल 24 रन पुन्हाच्या झालेले आहेत. थोडासा मॅच मध्ये व्यत्यय आलाय इंजर्ड मुळे. परत मॅच स्टार्ट. मॅच जरा लवकर घ्यायचे पंचांना विनंती आहे. चांगला फटका प्रमोदच्या बॅट मधून, अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि 4 रन. उन्हाळ्यात चांगले बॅटिंग केलेले आहे. पण बेटामध्ये कोण वाघे स्पोर्टचे खेळाडू असतील तर त्यांनी बॉल टाकायची व्यवस्था करायची आहे. पलीकडे बसलेल्या बेटामध्ये मुलांनी बॉल टाकायची व्यवस्था करा. खेळाडू आत या, दुसरा बॉल घ्या, आत घ्या. वाघवे स्पोर्टच्या युवा खेळाडूंनी जाऊन तिथं बॉलचे अरेंजमेंट करा. बॉल शोधायला कोण गेले का? बेटात बसलेल्या मुलांनी बॉल शोधून आणा. 4 रन. प्रमोद साठी अतिशय चांगला फटका प्रमोद मारलाय. परत एक लेग साइडच्या दिशेने फटकवलेला चेंडू, फिल्डिंग तितकी चांगले क्षेत्ररक्षण फिल्डर कडून होत आहे. 1 रन. सतीश आरंडे आणि प्रमोद चव्हाण यांनी मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आहे. परत एक सतीश आरंडेचा ऑनसाइडच्या दिशेने मातकवलेला चेंडू आणि कॅच होतोय फलंदाज बाद.
पुन्हा संघासाठी एक धक्का. सतीश आरंडे बाद होतोय वैयक्तिक स्कोर वरती. 15 रनावरती सतीश बाद होतोय. पुन्हा संघासाठी हा एक मोठा फटका म्हणावा लागेल आणि टोटल संघाचा स्कोर होतोय 29. 1 विकेट. आणि पुन्हाचा नवीन एक न्यू कमर फलंदाज उतरतोय महेश. बॉल उडकून लवकरात लवकर पंचांच्याकडे द्यायचा आहे वाघवे स्पोर्ट. बॉल लवकर शोधून द्यायचा आहे. महेश नवीन फलंदाजा उतरलेल्या पुन्हा संघाकडून 29 रन. डिफेन्सिव्ह चेंडू खेळाय ऑफ साईडच्या दिशेने 1 रनसाठी अतिशय चांगला थ्रो केला होता क्षेत्ररक्षानं पण 1 रन पूर्ण होते. अतिशय चांगलं रनिंग द बिटवीन द विकेट म्हणावं लागेल महेश आणि प्रमोद यांच्यामध्ये. परत एक चेंडू बीट होतोय अतिशय चांगला चेंडू आणि ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हर 30 स्कोर झालेला आहे पुणाळचा. टोटल 74 स्कोर लागतोय विन होण्यासाठी पुणाळला. त्यामध्ये 3 ओव्हरला 30 आलेला आहे. 4 ओव्हरमध्ये 44 रनची गरज आहे. अतिशय चांगल्या स्टेजमध्ये ही मॅच बघायला दोन्ही बाजूला विन विन सिच्युएशन मध्ये मॅच आहे. दोन्ही संघांना विनचा चान्स आहे. अगदी समतोल पद्धतीने मॅच चालू आहे. चेंडू परत बीट होतोय लेग बॉयच्या स्वरूपात 1 रन मिळते. परत चेंडू ओव्हर थ्रो होतोय. परत दुसऱ्या रनसाठी प्रमोद पळतोय आणि दुसरी रन ही पूर्ण करतोय. 2 रन मिळत आहेत लेग बॉयच्या स्वरूपात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल प्रमोद चव्हाण आणि महेश याच्यामध्ये. आणि ग्राउंडवरती सरांचं आगमन झालेलं आहे. पवार सरांचं आगमन झालेलं आहे. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय. बॉल बीट होतोय. निर्धाव चेंडू अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल. अगदी नियोजनबद्ध गोलंदाजी करतोय गोलंदाज. चांगला चेंडू लेग साइडच्या दिशेने फटकावलाय 2 रनसाठी. 2 धावा डिक्लेअर. चेंडू वरल्या ग्राउंडवरती वरच्या बाजूला बसलेले पूर्वेकडे बसलेले प्रेक्षकांच्यातनं कोणीतरी जाऊन आणून द्यायचं आहे. विकेटच्या मागे बसलेले
चांगला फटका मिड ऑफच्या दिशेने फटकावलाय, पाहूया काय होतंय. आणि तितकीच चांगली फिल्डिंग. त्याच्या अगोदर 2 रन पूर्ण करतोय फलंदाज. मी मगाशी सांगितलं पुण्याचं रनिंग बिटवीन द विकेट अतिशय उत्कृष्ट आहे. 1 रन शॉर्ट, 1 रनच घ्या. पस्तीस रन होत आहेत, 35 रन स्कोर होतोय 35. हा शॉर्ट रन घेतलेले, एकच घेतलेले आहे. जरा पंचांनी मॅचला स्पीडअप करायचा आहे. पुढे अजून मॅच आहेत बऱ्याच डिले मॅच चाललेली आहे. चांगला फटका महेशाने पटकावला मिडॉनच्या दिशेने. तितकीच चांगली क्षेत्ररक्षण करतोय फिल्डर. 1 रन. प्रमोदनं लेग साइडच्या दिशेने अतिशय चांगला चेंडू फटकालाय. 6 रन षटकार आणि ओव्हरची समाप्ती होते. चार ओव्हरला 42 रन आणि बॉल तेवढा वाजवेल, स्पोर्ट्स बॉल तेवढा आणायची व्यवस्था करायची. अतिशय कॅल्क्युलेटिव्ह पद्धतीने मॅच चालू आहे. स्कोरिंग पण अगदी कॅल्क्युलेशन करूनच चाललेलं आहे. प्रमोद चव्हाण सारखा स्टार फलंदाज अजून स्पीचवर आहे, त्यामुळे पुन्हा अतिशय चांगली संधी आहे म्हणायला हरकत नाही. तितकीच संधी वरंगे स्पोर्ट्सला देखील आहे. जेवढी गोलंदाजी चांगली कराल तेवढं तुम्ही मॅच मध्ये याल. दोन्ही संघ विन विन सिच्युएशन मध्ये आहेत. तीन ओव्हर 32 रनची आवश्यकता आहे. स्पीडअप. परत एक चांगला यॉर्कर चेंडू फटकावला आहे ऑनसाइडच्या दिशेने, मिडॉनच्या दिशेने. 1 रन. तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण विपुल याच्याकडून. 1 रन. प्रमोद याचा ऑफ साइडच्या दिशेने पटकवलेला अतिशय चांगला चेंडू, तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 रन घेतोय प्रमोद. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला पाहिजे. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करा. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं, षटकार वाचवलाय. पण हे समीकरण इथं जुळत नाही आता. परत एक स्वीप मारण्याच्या नादात 1च रन मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स गमावलाय. परत एक लेग साइडच्या दिशेने फटका मारणे नादात चेंडू मिस होतोय. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळते. 1 रन.
चेंडू चांगला चेंडू पडतोय निर्धाव चेंडू एक एक धाव लेग बाईच्या स्वरूपात एक धाव स्कोरर एक धाव द्या लेग बाईज चांगला चेंडू चांगला चेंडू फटकावला ऑफसाईडच्या दिशेने तितकीच चांगले क्षेत्ररक्षण 2 रन पूर्ण करतायत परत ओव्हर थ्रो होतोय पण रन मिळत नाहीये ओव्हरची समाप्ती स्कोर सांगा 5 ओव्हर 50 रन झालेले आहेत 12 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता आहे पुन्हा संघाला काय पाहिजे सुरेख फलंदाजी पुन्हा संघाचा अर्धशतक धावफलकावरती 12 चेंडू आणि 24 धावांची गरज जन्म स्पोर्ट्स पुन्हा या संघाला सुरेख फलंदाजी पाहायला मिळते प्रमोद चव्हाण स्वर्गीय शशिकांत यादव आणि संतोष पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आठवण मित्रांची स्पीड अप करायचंय पंच कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुका आणि पन्हाळा तालुक्यातील एक छोटंसं गाव पुन्हा गाव आणि त्या पुन्हा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अर्थातच प्रमोद चव्हाण सुरेख फटका पाहायला मिळतोय प्रमोद चव्हाण याच्या बॅट मधून क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते प्रमोद चव्हाण आणि महेशाच्या माध्यमातून लोअर बुलटॉस चेंडूचा समाचार घेतलाय चेंडूला भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल प्रमोद चव्हाण याच्या माध्यमातून ओमकार याच्यावर या 6 धावेने आक्रमण चढवलंय कमेटी बोलायचं चेंडू आलाय मॅच बॉल घ्यायचा सुरेख फलंदाजी पाहायला मिळते प्रमोद चव्हाण याच्या माध्यमातून
सुरेख फटका स्टेप आउट झालाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते राज पाटील याच्या माध्यमातून. एसटी रक्षक सुंदर असं क्षेत्ररक्षण हर्षवर्धन पाटील याच्या माध्यमातून देखील. ऑन स्ट्राइक अर्थातच महेश. एकदा सुरेख फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरून दिलंय दस्तक. चेंडू जातोय एक टप्पा सीमा रेषा पार. चौकाच्या धावेसाठी सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाज आहेत तगडे फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाज सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. रोमांचक सामना. ब्लॉक चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे सनी. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सनी याच्या माध्यमातून. परंतु गोलंदाज ओमकार याच्याकडून गचाळ असं क्षेत्ररक्षण. सुरेख फलंदाजी ऑन स्ट्राइक अर्थातच प्रमोद चव्हाण. प्रत्येकदा सुरेख क्षेत्ररक्षण अजिंक्य याच्या माध्यमातून. धावसंख्या होती 66. रोमांचक सामना अर्थातच 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. जोपर्यंत प्रमोद चव्हाण मैदानामध्ये आहे तोपर्यंत गोलंदाजी मार्क करते सनी. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी. रोमांचक सामना. चार चेंडू आणि 6 धावांची गरज. अर्थातच जन्म स्पोर्ट्स पुन्हा या संघाला. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. प्रमोद चव्हाण याच्या माध्यमातून ब्लॉक चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असा क्षेत्ररक्षण. गोलंदाजाकडून गचा असं क्षेत्ररक्षण झालंय. सनी याच्याकडून गचा क्षेत्ररक्षण झाले परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये.
सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते प्रमोद चव्हाण आणि महेश यांच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक अर्थातच प्रमोद चव्हाण. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. अर्थातच जन्मन स्पोर्ट्स पुन्हा या संघाला. सामना कोण जिंकतय कोण हारतय याच्याकडे लक्ष. प्रत्येकदा मोठा फटकावरचा प्रयत्न निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. सूर्य गोलंदाजी सनियाच्या माध्यमातून प्रमोद चव्हाण याला बीट केलंय. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते सनियाच्या माध्यमातून प्रमोद चव्हाण यांना बीट केलंय. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. रोमांचक सामना. काय प्रमोदला करता येतील का या एक चेंडू आणि 3 धावांची गरज. पाहूया काय होतंय. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. सूर्य गोलंदाजी सनियाच्या माध्यमातून. पाहूया 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. ऑन स्ट्राईक अर्थातच प्रमोद चव्हाण. लोअर बुलटॉस चेंडू. चेंडू जातोय आणि सामना जिंकलाय जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा या संघाने आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश. सुंदर अशी फलंदाजी. मी म्हणलो होतो मगाशी कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुका आणि त्या पन्हाळा तालुक्यातील एक छोटस गाव पुन्हा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. चेंडू आणायचंय. यानंतरचा सामना केके स्पोर्ट्स पडायच्या विरोधात. हॅलो हॅलो. यानंतरचा सामना पडळ विरुद्ध वरिंगपाडे. टॉस साठी यायचा आहे. पडळ विरुद्ध वरिंगपाडे सामन्यासाठी टॉस साठी यायचा आहे. 3-4 नंबरसाठी हा सामना खेळवला जाईल. तसेच पुन्हा संघाचे फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक उत्कृष्ट असा खेळीचा सांघिक खेळी दाखवल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सामना दोन्ही संघाने सामना 4 ओव्हरचा राहील. सामना 4 ओव्हरचा राहील. वरिंगपाडी टॉस साठी यायचा आहे. लेग साईडला कोण वेस्टपोर्टचा कार्यकर्ता असेल तर शंकर तो बॉल घेऊन या. तिकडे गेलेला वरती बॉल घेऊन या तो तिकडे मारलेला. त्याच्यानंतरचा सामना 3 व 4 नंबरसाठी खेळवला जाईल. वरिंगपाडे वर्सेस पडळ. वरिंगपाडे टॉस साठी यायचा आहे. सामना 4 ओव्हरचा राहील.
हर्षदा हर्षदा हॅलो हॅलो वरिंगपाडी वरिंगी टीम टॉस साठी यायचं आहे सतीश पवार एस पी ಮಲ್ಲಿಗ ಮಾನಕೆ ಅಂಬುಗಳೋ ಕಣ್ಣುಗಳ ತುಂಬುಗಳೋ ಅಮ್ಮಿರಿ ಪೂನಿನ ನಾಮುಗಳೋ ಸಿರಿ ತುಂಬಿಗಳೋ ಮುಲ್ಲ ಮಲರ್ ಮಣಿ ಪೆಣ್ಣುಗಳೋ ನಿನ್ಮಣಿ ಚುಂಬುಗಳೋ ತೆಂದಿರಿ ತುಂಗ ಮಂಡುಗಳೋ हॅलो हॅलो वरिंगपाडी हॅलो हॅलो हर्षा टॉसला वरिंगपाडी टॉस करून 5 मिनिटं थांबा या लवकर 2:45 झाल्यात अजून 2 मॅचेस आहेत हॅलो पडर टीमचे कॅप्टन इथं आलेले आहेत वरिंगपाडीने आपला कॅप्टन लावून द्यायचा आहे हॅलो सामना 4 षटकांचा राहील आणि तयार बॉलवर खेळवण्यात येईल हॅलो हॅलो आणि हा मॅचचा सामना सर्जेराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात येत आहे वरिंगपाडी वर्सेस पड सामना हा 3 आणि 4 नंबर साठी खेळवण्यात येत आहे 4 षटकांचा सामना होईल 4 ओव्हर 4 बॉलर हॅलो 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 चालू मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्रमोद चव्हाण अतिशय उत्कृष्ट बॅटिंग आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा आपण बक्षीस वितरणच्या वेळेला देण्यात येईल पडत टॉस होईल निर्णय सांगायचा